समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा आजपासून वाहतुकीसाठी खुला। इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। महत्वाकांक्षी प्रकल्प आजपासून पूर्णपणे सेवेत। समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या समृद्धीचा मार्ग। महायुती सरकारसाठी आज आनंदाचा दिवस। 2014 मध्ये पाहिलेल्या स्वप्नांची आज पूर्तता। मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। समृद्धी महामार्ग महाराष्ट्रासाठी गेम चेंजर प्रकल्प। समृद्धी महामार्ग होऊ नये यासाठी काही लोक प्रयत्नशील होते। एकनाथ शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला। शक्तीपीठ महामार्गाबाबत महायुती ठाम। समृद्धी महामार्ग पूर्ण झाला, आता लवकरच शक्तीपीठ महामार्गही सुरू करू। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। लवकरच ऑपरेशन टायगर पूर्ण होण्याची शक्यता। ठाकरेंच्या शिवसेनेचे 5 खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात। सूत्रांची माहिती। टायगरचा आणि ठाकरेंचा कुठलाही संबंध नाही। ठाकरेंचे खासदार फोडायचे असतील तर ऑपरेशन टायगर नव्हे, ऑपरेशन पेंग्विन राबवावं। मंत्री नितेश राणेंचा ठाकरेंना खोचक टोला। दोन्ही भाऊ एकत्र आले तर मला काही प्रॉब्लेम नाही। ठाकरे बंधू एकत्र येण्यावर अमित ठाकरेंचं सूचक वक्तव्य। मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपचा ॲक्शन प्लॅन ठरला। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना ॲक्टिव्ह राहण्यासोबत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याच्या सूचना। सूत्रांची माहिती। वैष्णवी हगवणेला वडिलांकडून दरमहा 1 लाख रुपये खर्चासाठी दिले जायचे। वैष्णवी आणि अनिल कसपटेंचं बँक खातं तपासलं असता माहिती समोर। लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।